एका बाजूला शेतकरी रात्रंदिवस मेहनत करतोय आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी स्वतःच्या पिकवलेल्या पिकासाठीच हमीभावासाठी आंदोलन करतोय. शेतकरी आणि शेतीबद्दल राजकारण होतंय का, की शेतकऱ्यांच्या बद्दल खरंच काम होतंय? या आणि अशा असंख्य प्रश्नांच्या बद्दल हे प्रश्न आज आपण विचारणार आहोत एका अशा व्यक्तीला ज्याने गेली 25 ते 30 वर्ष शेती, शेतकरी, चळवळ, निवडणूक आणि राजकारण स्वतः जवळून बघितलंय आणि अनुभवलंय. आज महाराष्ट्र संवादमध्ये आपण संवाद साधणार आहोत प्राध्यापक डॉक्टर जालिंदर पाटील सरांशी. नमस्कार सर. नमस्कार. महाराष्ट्र संवादमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नमस्कार. सर, आम्ही बऱ्याच वेळेला पाहतो की ज्या वेळेला एखादा व्यक्ती नेता बनतो त्यावेळेला त्या व्यक्तीच्या लहानपणाबद्दल आणि इथपर्यंत आलेल्या संघर्षाबद्दल प्रत्येक व्यक्तीला जाणून घ्यायचं असतं. तर तुम्ही तुमच्या लहानपणाबद्दल आणि या संघर्षाबद्दल काय सांगाल? प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाटचाल केलेले बरेचसे मान्यवर लोक आपल्या बालपणीचं रडगाणं हे गातानाच मी बघतोय. मी फार त्या बालपणातल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये रमणार नाही, पण मी एक शेतकरी आहे. 9 वारी साडीतल्या आईचा मुलगा आहे. मी पंजापटक्यातल्या बापाचा मुलगा आहे. पहिला माझा साधारणतः संबंध येतो तो शेतीशी आणि मातीशी. शिकल्यानंतर दुसरा माझा जो संबंध आला तो प्राध्यापकाशी जोडला गेला. तिसरा संबंध माझा जो जोडला गेला तो चळवळीशी जोडला गेला आणि आज चौथा साधारणतः मी जो संबंध जोडलेला आहे तो शेतकरी प्रश्नांचं, चळवळीचं राजकारण आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल असा साधारणतः माझा हा प्रवास असणार आहे. एक तर प्रतिकूलता होती म्हणून मी शिकलो. प्रतिकूलता होती म्हणून परिस्थितीच्या छाताडावरती स्वार होण्याचं जे धाडस होतं ना ते ह्या प्रतिकूलतेनं मला दिलं. तसा खूप चटके देणारा सगळा प्रवास. शेती मातीतली माणसं चटके खातातच. एकरभर बागायती शेतकरी असणाऱ्या बापाचा मी मुलगा. साधारणतः मला वाटतं 1977 पर्यंत आमच्या घरामध्ये लाईट ही नव्हती, त्यामुळे अर्थातच अभ्यास सगळा कंदिलाच्याच प्रकाशामध्ये आला. गावातच शिकलो. जवळच आपल्या भोगावती महाविद्यालय कुरुकली आहे, तिथून BA पर्यंतचा प्रवास सायकलीनं झाला. तिथून पुन्हा शिवाजी विद्यापीठामध्ये MA साठी गेलो. त्यावेळेला आजचे मान्यवर नेते माननीय अमितजी शहा यांच्या सासूरवाडीचं घनश्यामदास कांतीलाल यांचं 3G ट्रेडिंग नावाची एक फर्म होती. तिथं 250 रुपये पगारावरती नोकरी करून साधारणतः तो खर्च सगळा चालवला आणि 1986 ला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये पहिल्यांदा प्राध्यापक म्हणून लागलो आणि 87 ला भोगावती महाविद्यालयामध्ये, ज्या महाविद्यालयामध्ये मी शिकलेलो होतो त्याच महाविद्यालयामध्ये मी प्राध्यापक म्हणून लागलो. MPhil केली, PhD केली आणि हा चळवळीचा सगळा प्रवास आज तुमच्या सानिध्यामध्ये उलगडतोय. मला अभिमान वाटतोय की 25 वर्ष चळवळीमध्ये काम केल्यानंतर, संघर्ष केल्यानंतर, एवढ्या दीर्घ प्रवासानंतर आज तुम्ही काहीतरी मुलाखत घ्यायला आलाय काय, आणि मला वाटतं हा माझ्या दृष्टीने खूप आनंददायी असा क्षण आहे. सर, शेती माती प्रगती हे त्रिसूत्री गाठताना एकीकडे आपण प्राध्यापक म्हणून वर्गात शिकवत होता आणि दुसरीकडे तुम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत होता. हा दुहेरी प्रवास तुम्ही कसा साधला? चाकोरीबद्ध जगणं हे तर मला मान्यच नाही. बरोबर. 86 ते जवळजवळ 2004 पर्यंत मी प्राध्यापक म्हणूनच काम केलं. मला वाटतं या 17 वर्षाच्या कालावधीमध्ये भोगावती महाविद्यालयातला सगळ्यात विद्यार्थी प्रिय जर प्राध्यापक कोण असेल तर तो मीच होतो. कारण महाविद्यालयातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये मी सामील होतो. मला आठवतंय नटसम्राट नाटक असं समोर असायचं आणि महाविद्यालयातले सगळ्या फॅकल्टीचे लोक सर नटसम्राट वरती आज काय भाष्य करणार आहेत हे ऐकण्यासाठी 200 विद्यार्थी असे खचाखच वर्गामध्ये बसलेले असायचे. ते क्षण मी विसरू शकणार नाही. साधारणतः 2004 ला, अगदी 2002 पासूनच राजू शेट्टींचा उदय झालेला होता आणि 2004 ला त्यांनी विधानसभा निवडणूक लढवायचं ठरवलं. आमच्या गावातले काही शेतकरी मित्र घेऊन काय 4-5 हजार रुपये आम्ही साधारणतः गोळा केलेले होते ह्या माणसाला मदत द्यायला म्हणून आम्ही गेलो. आणि त्यानंतर तिथं मला म्हणले पहिल्यांदा तुम्ही एक 10 मिनिटं का मदत द्यायला आला यासाठी बोला.
तर मी म्हटलं राजकीय व्यासपीठावरती मी जीभ चालवणार नाही, कारण माझ्या दृष्टीनं राजकारण हा बोलण्यासारखा विषय नाही, इतकं त्याच्या राजकारण्यांनी गलिच्छ केलंय आणि मला व्यासपीठावर बोलायचं नाही, तुमची आम्हाला मदतच नको. त्यांनी आग्रह केला आणि ओघानं तुम्हाला सांगतोय का, हेरवाड नावाचं गाव होतं, 10,000 साधारणतः लोकसभेला आलेले होते आणि माझ्यातला वक्ता त्या ठिकाणी फुलून आला आणि एक अर्धा पाऊण तास त्या ठिकाणी असा पाऊस पडला साधारणतः शब्दांचा की राजू शेट्टींच्या मतदारसंघातलं वातावरण दोलायमान झालं आणि ओघानं ते निवडून पण आले आणि त्याच ओघानं राजू शेट्टी आणि मी चळवळीशी जोडलो गेलो. तो साधारणतः 2004 नंतरचा 2025 पर्यंतचा जो एक 17 वर्षाचा प्रवास आहे, तो सगळा या झंझावातीमध्ये महाराष्ट्रभर दौरे, आंदोलनं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आतापर्यंत गेला. सर, आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. कोल्हापूर जिल्हा हा सहकाराची आणि चळवळीची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. तर कोल्हापूरच्या मातीनं तुम्हाला काय दिलं असं तुम्हाला वाटतं? प्रत्येक माणसाच्या उभारणीमध्ये त्याचा प्रदेश हा असतोच लक्षात घ्या, कारण त्या प्रदेशाचं लेणं आणि देणं घेऊनच तो माणूस वाटचाल करत असतो. एक तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा या भूमीला लाभलेला वारसा असेल, शिवछत्रपतींची राजनीती सांगणारा आज्ञापत्र नावाचा ग्रंथ लिहिणारे अमात्य असतील, किंवा भास्करराव जाधवांच्या सारखे पुरोगामी विचाराचे अनेक लोक या कोल्हापूरच्या मातीमध्ये तयार झाले. साहित्याच्या, संगीताच्या, कलेच्या क्षेत्रामध्ये अशी कितीतरी नावं आपल्याला सांगता येतील. या लोकांची विचारधारा ही तुमच्या कुठेतरी डीएनए मध्ये रुजतेच आणि कदाचित त्याचाही एक भाग असेल. पण मला असं वाटत राहतं की मी शेतीची दुःख भोगलेला माणूस, बालपणापासून त्या शेती मातीमध्ये रमलेला मी माणूस, त्या शेतीच्या दुःखानेच मला या साधारणतः प्रवासामध्ये आणलं. कारण माझी आई आणि माझा बाप शेतामध्ये घाम गाळत असताना त्यांची होणारी जी अवस्था होती आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना मला भोगावी लागलेली जी काही दुःख होती ना, ती दुःखच या सगळ्या प्रवासाच्या केंद्रस्थानी आहेत. म्हणजे शेती दुःखानंच मी चळवळीत आलो, दुसरं कुठलंही कारण नाही. चळवळीतील गेल्या 25 वर्षामधला जर कालखंड बघितला तर या 25 वर्षामधला तुमचा सर्वात मोठा विजय किंवा या 25 वर्षामध्ये समाधान देणारा क्षण असा कोणता होता असं तुम्हाला वाटतं? 2004 ला चळवळीमध्ये आलो. 2009 ला राधानगरी बुदरगड मतदारसंघातली विधानसभा लढवली. 25,000 त्यावेळेला मतं पडली. त्यावेळेला माझ्या विरोधामध्ये माननीय के.पी. पाटील साहेब आणि आताचे सध्याचे नामदार आमचे परम मित्र प्रकाशराव आबिटकर होते. तिथं एक अशी बांधणी झाली की एक तर इथं प्रकाश आबिटकर की जालंधर पाटील, विजय के.पी. पाटलांचा झाला आणि नंतर साधारणतः 2014च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या या परिसरातल्या सगळ्या मातब्बर नेत्यांनी के.पी. पाटील साहेबांना पराभूत करायचं म्हणून माननीय नामदार प्रकाशराव आबिटकर साहेबांना साधारणतः बळ दिलं आणि तिथं प्रकाश आबिटकरांचा उदय झाला. तेच बळ जर कदाचित माझ्या जर पारड्यामध्ये झोकलं गेलं असतं तर कदाचित आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळं चित्र दिसलं असतं. पण तुमचा जो प्रश्न आहे ना आनंदाच्या बाबतीतला, संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करत असताना इतकी आंदोलनं राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली झालीत. अगदी शारदा सदनमध्ये शरद पवारांच्या बाले किल्ल्यामध्ये गावामध्ये झालेलं आंदोलन, तिकडे इंदापूरला हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्याच्या गाडी अड्ड्यामध्ये मोठ्या थंडीमध्ये रात्रभर कुडकुडत केलेलं आंदोलन, इकडं पृथ्वीराज बाबांच्या कराडमध्ये तर तुम्हाला सांगतोय अशा शेणामुतामध्ये त्या स्मशान गेट जवळ आहे आणि अशा ठिकाणी झालेलं ते आंदोलन. आणि इतकी आंदोलनं झाली, खरं तर ती त्रासदायकच होती. म्हणजे माझ्यासारख्या प्राध्यापकाला तर खरं तर म्हणजे गलेलट्ट पगार घेणारी ही सगळी मंडळी, पण त्या आखाड्यामध्ये सुद्धा आम्ही रमलो. अनेक क्षण सांगता येतील, लक्षात घ्या. फक्त एकच होतं लक्षात घ्या की या चळवळीनं ना सामान्य माणसाचा आवाज बुलंद केला. हा मोठा आनंदाचा क्षण होता. एक उदाहरण सांगतो. आंदोलन असं उसाचं झालेलं होतं आणि उसाचं आंदोलन झाल्यानंतर सगळ्या साखर कारखान्यांची धुराडी पेटलेली होती आणि मग चळवळीतल्या माणसांचा ऊसच लवकर साखर कारखाने न्यायचे नाहीत म्हणून रुकडीतला एक म्हाकू धनगर नावाचा आमचा सामान्य कार्यकर्ता, अगदी पंजातला
टोपीतला शर्टातला, त्यानं एका कारखान्याच्या चेअरमनला फोन केला. अरे का रे बाबा माझा ऊस का नेना झालाय म्हणला. तर म्हणला नेतो तुझा ऊस आणि तुला कारखान्याचा चेअरमनच जरा करतो ये म्हणला. एक वेळ म्हणला मी त्या गावाचं नाव घेऊ शकत नाही, जोखता होणं पसंत करीन, पण तुझ्या कारखान्याचा चेअरमन आणि मी संचालक होणार नाही. त्यानंतर त्या चेअरमनला राग आला. त्यानं ह्याला शोधायला माणसं पाठवून दिली. माकू लपून बसला. मग आम्ही चेअरमन साहेबांना साधारण सांगितलं, कशाला साहेब सामान्य माणसाच्या नादी लागताय, आणि साधारणतः ते प्रकरण मिटून गेलं. सांगण्याचा मुद्दा काय की एका एवढ्या 10-5 गुंठे जमीन असणाऱ्या माणसामध्ये हा इगो कोणी दिला, तर त्या चळवळीच्या ब्लडनं दिला. आणि अशी सामान्यातली सामान्य पोरं सुद्धा तुटून साखर कारखानदारांच्या अंगावरती जायची, मंत्र्यासमोर बेधडकपणानं बोलायची, मुख्यमंत्री जरी बोलायला लागले तरी साहेब तुमचं चुकतंय म्हणायची. आतापर्यंतच्या पारंपरिक सत्तापटाला हा दिलेला मोठा छेद होता, लक्षात घ्या. आणि आम्ही सामान्यातनं वर आल्यामुळं त्याचं काही चुकतंय म्हणायचं नाही, त्याला साधारणतः बोलू द्यायचा. एका परीनं ह्या सामान्य माणसामध्ये आलेला जो आत्मविश्वास होता ना, तो या चळवळीतला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं. सर, तुम्ही विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय हा 2009 ला घेतला. त्यावेळेला जो निर्णय घेतला तो का घेतला, आणि शेतकरी प्रतिनिधी हा विधानसभेमध्ये का असायला हवा, हे याबद्दल तुमची भूमिका काय आहे? एक तर मी चळवळीच्या व्यासपीठावरती सगळी बौद्धिक मांडणी करत होतो. 2009 ला रिडालोस उभी राहिली, बरोबर, रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी, आणि त्यावेळेला कोल्हापूरमध्ये माननीय ND पाटील साहेब, बरोबर, माननीय गोविंदरावजी पानसरे, राजू शेट्टी साहेब अशी माणसं त्या रिडालोसचं नेतृत्व करत होती. 2009 ला माझ्या बौद्धिकतेला दाद देणारी पहिली महाराष्ट्रातली रिडालोसची उमेदवारी त्यावेळेला ND साहेब, पानसरे साहेब आणि राजू शेट्टींनी जाहीर केली. त्याच्या अगोदर मला वाटते मी माझ्या 20-25 वर्षाच्या आयुष्यामध्ये साधी ग्रामपंचायत सुद्धा लढवलेली नव्हती. कारण विधानसभा लढवणं हे काही लुंग्या सुंग्याचं काम नाही. पण आज तुम्हाला सांगतोय का 2009 ला 2014 ला हे शक्य झालं. आणि त्यानंतर मला वाटतंय राजकारणाचे संदर्भ बदलत गेले, मला संधी मिळाली नाही. पण मला असं वाटतंय की मी आज निवडणूकच लढवू शकणार नाही. कारण महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये आणि त्या केंद्राच्या साधारणतः संसदेमध्ये जाणारे जे हे लोकशाहीचे सगळे जे काही आधारवड कायदे मंडळाचे जे काही सदस्य आहेत, हे लक्ष्मीच्या वाटेवरून निघालेले आहेत. सरस्वतीच्या वाटेवरून जाणारा त्या सभागृहामध्ये अपवादाने एखादा माणूस असेल, मी सरस्वतीचा उपासक आहे. कारण कदाचित मी बोलावं की न बोलावं मला कळत नाही, पण मी गेल्या 3 अधिवेशनांना, नागपूर आणि मुंबईतल्या अधिवेशनांना मी आहे, त्या अधिवेशनाला सहजपणानं चर्चेच्या ओघामध्ये एकेका विधानसभेच्या निवडणुकीला मी किती खर्च केला हे अभिनिवेशाने एखादा आमदार जेव्हा बोलतो त्यावेळेला 100 कोटीपासून हजारो कोटीपर्यंतचे आकडे त्यांच्या तोंडातून ज्या वेळेला बाहेर पडतात त्यावेळेला माझ्यासारखा भूमिपुत्र, शेतकरी पुत्र हे करू शकतो का? कारण माझी अख्खी जरी प्रॉपर्टी विकली आणि आमचं अख्खं जरी खानदान आम्ही तारण जरी ठेवलं तरी मला वाटते 4-5 कोटीची आमची साधारणतः कुठेतरी एकूण प्रॉपर्टी गोळाबेरीज होणार. पण मला एक विश्वास आहे, तुम्हाला सांगतोय का, महाराष्ट्रामध्ये सरस्वतीच्या वाटेवरून घेऊन जाणारा एक लोकनेता सामान्य कष्टकरी कुटुंबातून दर्याच्या काळ्या मातीतून या महाराष्ट्रामध्ये उभा राहिला आणि एक रिक्षावाल्याचा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. अगदी परवा राज्यसभेवरती नियुक्त झालेल्या ज्योतिताई वाघमारे, त्यांना कल्पनाही नव्हती की मला अशी काही संधी मिळणार आहे. एखादं केंद्रीय पद तुम्हाला द्यायचं म्हणून साहेबांनी त्यांना बोलवून घेतलंय. त्या म्हणतायत मला साहेब केंद्रीय पद कशाला, मला एखादी विधान परिषदच तुम्ही दिली तर बरं होईल. तिला वाटलं साहेब माझ्यावरती रागवलेत की काय, म्हणून त्या थोड्या सभागृहाच्या बाहेर गेल्या आणि थोड्या वेळानं आत आल्या. आणि दिवशी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं तुम्हाला राज्यसभेवर पाठवायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे, तुम्ही राज्यसभेवरचा फॉर्म भरा. म्हणजे मला पहिल्यांदा हा महाराष्ट्रामध्ये झालेला मोठा चमत्कार वाटतोय की प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे ह्या लक्ष्मीच्या वाटेनं त्या सभागृहात कधीही गेल्या नसत्या, त्या सरस्वतीच्या वाटेवरून गेल्या.
म्हणजे हा माणूस मला सरस्वतीचा उपासक उपासक. वाटतो, लक्षात घ्या. आणि या महाराष्ट्रामध्ये पहिला असा एक क्रांतिकारी निर्णय होतोय की सरस्वतीच्या वाटेवरून त्या सभागृहामध्ये जाणार. आणि मला विश्वास आहे 25 वर्षाचं साधारणतः चळवळीतलं व्रतस्थ आयुष्य मी ज्या वेळेला शिवसेनेमध्ये साधारणतः ते पारड्यात टाकायचं ठरवलं ना, त्यावेळेला मी साधारणतः जाणतोय की या महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला आणि जवळजवळ संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून आज तागायत कुठंतरी बारकाव्यानं सामान्य माणूस तो असा आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीही जोपासला. कुठंतरी कन्नमवारांच्या सारखं एखादं उदाहरण साधारणतः काँग्रेसमध्ये आपल्याला जाणवतंय. पण बहुतांशी मात्र सामान्य माणूस राजकारणाच्या केंद्रस्थानी यावा हे व्रत जपणारा आजच्या घडीला मला एक नेता दिसतोय आणि त्यांचं नाव आहे एकनाथजी शिंदे साहेब. सर, ऊस उत्पादक, कोरडवाहू शेती असेल, कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र हा भाग असेल, विदर्भ मराठवाडा हा भाग असेल, या प्रत्येक ठिकाणच्या शेतकऱ्यांचे प्रश्न हे वेगवेगळे आहेत. पण मग ज्यावेळेला महाराष्ट्र स्तरावरती आंदोलन होतं ते सर्वसाधारण एकच आंदोलन होतं. मग ह्या सर्व मागण्यांसाठी एकच आंदोलन हे उपयुक्त तुम्हाला वाटतं का? मला एक गोष्ट तुम्हाला नमूद करावीशी वाटते की चळवळीच्या साधारणतः एक 20 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळ्या पिकांच्यासाठी आमची आंदोलनं झालेली आहेत. तिकडे नागपूरमध्ये धानाच्या साठी झालेलं आहे, विदर्भ मराठवाड्यामध्ये संत्रा पिकासाठी झालेला आहे, कापूस पिकासाठी झालेला आहे, सोयाबीन पिकासाठी झालं आहे, इकडे नाशिकमध्ये कांद्या पिकाची आंदोलनं झाली. पण ठपका ठेवला गेला तो ऊस पट्ट्यातच ही आंदोलनं होत आहेत, अशी परिस्थिती नाही. तुम्हाला सांगतोय की माझं एक मत असं आहे की महाराष्ट्रामध्ये प्रदेशनिहाय पीक पद्धती आहे. आता हा पश्चिम महाराष्ट्राचा जो पट्टा आहे ना, हा सगळा पट्टा ऊस पट्टा आहे. पुन्हा तुम्हाला सांगतोय का की विदर्भामध्ये कापसाचा पट्टा आहे, तिकडे वरुड मुर्शीमध्ये तो संत्रा पिकाचा पट्टा आहे. म्हणजे ही प्रदेशनिहाय ही पीक पद्धती आहे. गोंधळ कुठे झाला की कापूस पिकतोय विदर्भ मराठवाड्यामध्ये आणि सूतगिरण्या उभा राहिल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये. हा पश्चिम महाराष्ट्र हा ऊस पट्ट्याचाच आहे. पण मला सांगा, या महाराष्ट्रातले 17 दुष्काळग्रस्त जिल्हे आहेत की जिथं हा साखर कारखानदारी उभी आहे. बरोबर. एका बाजूला 1 किलो साखर तयार करायला लाखो लिटर पाणी खर्च करायचं आणि लोकांना तिकडे प्यायला टँकरनं पाणी पुरवायचं. मग तुम्ही साखर कारखाने दिले का? बरोबर. म्हणजे हा शेतकरी या धोरण नीतीचा बळी ठरलेला. आणि एकदा दिलीप सिंह वळसे पाटलांच्या बरोबर चर्चा माझी ही झालेली होती की जालंधर पाटील साहेब, तुम्ही हे मुद्दे खूप छान मांडले म्हणले. आणि राजकारणाच्या सोयीसाठी हे साखर कारखानदारीचं पीक यांनी खरं तर मोठं केलं. मग ते सगळ्या महाराष्ट्रभर दुष्काळग्रस्त 17 जिल्ह्यामध्ये आपल्या राजकीय गड्या अबाधित ठेवण्यासाठी खिरापती वाटाव्यात अशा पद्धतीनं हे साखर कारखाने वाटले. आणि त्याचाच खरं तर फटका हा अतिरिक्त साखरेसाठी होतोय. हा शेतकरी धोरण नीतीचा बळी आहे. तुम्हाला सांगतोय का, मी ज्या वेळेला अगदी विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असल्यापासून मी ह्या आंदोलनाच्या निमित्तानं मी चर्चेमध्ये जायचा. पीक पॅटर्नवरती हे लोक सातत्यानं बोलायचे. पण पीक पॅटर्न संतुलित राहूच नये अशीच जर तुम्ही धोरणं जर राबवणार असाल तर मग हे साधारणतः प्रश्न तुम्हाला भेडसावणार आहेत. हे कुठेतरी साधारणतः संतुलितपणानं हे जर झालं असतं तर मला वाटतं आम्हाला आंदोलनं करायची गरज पडली नसते. म्हणजे उदाहरण दाखल साधारणतः आमच्या देशाची गरज किती आहे? 280 ते 290 लाख मेट्रिक टन साखरेची गरज आहे. साखर किती तयार होते? 300-325 लाख मेट्रिक टन साखर तयार होते. तुम्हाला निर्यात किती करावी लागते? 25 ते 30-35 लाख टन निर्यात करावी लागते. एवढी सुद्धा तुमची क्षमता नाही. अहो, इस्रायल सारखा साधारणतः शेतकरी कृषी उत्पन्नाच्या 1.5 साधारणतः निर्यात करतो. मग तिथं निर्यातीची आणि आयातीची धोरणं सूत्रबद्ध राबतात आणि इथं मात्र शेतकरी आयात निर्यातीच्या धोरणावरती मात्र तुम्ही वेशीवरती त्याला टांगताय. राज्यकर्त्यांच्या साधारणतः कार्यप्रणालीमध्ये दोष आहेत, दोष शेतकऱ्यामध्ये नाहीत. आणि मला आज तागायत एक कोडं उलगडलेलं नाही की अतिरिक्त उत्पादन हा दोष कसा काय व शेतकऱ्याच्या माती ठरतो. अतिरिक्त उत्पादन हा खरं तर गुण आहे. बरं, तुम्हाला त्या ठिकाणी बसवलेलं आहे त्या शेतीमालाची निर्गत करायला, तुम्हाला ते जमत नाही म्हणून सांगा. ह्या साधारणतः प्रक्रियेचा शेतकरी बळी ठरतोय असं मला वाटतं. जर धोरण जर व्यवस्थित, आता मला सांगा, मी प्राध्यापक म्हणून 1986 ला नोकरीला लागलो.
मला अजूनही आठवते त्यावेळेचा मी घेतलेला पगार 1630 रुपये होता. 2021 ला मी ज्या वेळेला निवृत्त झालो त्याचा वेळा माझा पगार 2,54,000 रुपये होता. तुम्ही जर पट्टीमध्ये काढलं तर 250 पट जवळजवळ माझा पगार वाढला. आणि ही किमया कशाने केली? महागाईच्या निर्देशांक नावाच्या 2 शब्दांनी केली. मग साधारणतः 1986-87 ला ऊसाचा दर होता 320-325 रुपये. माझ्या पगारामध्ये जर ऊसाचा दर वाढला असता तर आज ऊसाचा दर 50,000 रुपये टन झाला असता. बर, हा महागाईचा निर्देशांक जर शेतीमालाला लागू केला तर एखादा बुद्धिवादी काय म्हणेल? 50,000 रुपये टनाला देऊन जर साधारणतः साखर जर आम्ही साधारणतः 500, 1000, 1,500 रुपयाने जर किलो घ्यायची तर मग त्याची साधारणतः विक्री काय कसं करता येईल आणि सामान्य माणूस कसा खाईल? यासाठी मी खूप साधारणतः मुद्दे चळवळीच्या व्यासपीठावरून मांडलेले आहेत. शेवटी धोरण तुम्ही ठरवायचं आहे. मग मला सांगा, या देशात जी काही साखर तयार होते त्यातली साधारणतः 17% साखर खायला लागते, 40% साखर ही हॉटेल बेकरीसाठी लागते, 19% साखर ही शीतपेयाला जाते, 17% साखर ही साधारणतः मद्यार्काला जाते. मग मला सांगा, खायच्या साखरेचा दर तुम्ही 10 रुपये ठेवा आणि व्यावसायिकतेला लागणाऱ्या साखरेचा दर जर तुम्ही 100 रुपये केला तर इकडे शेतकऱ्याला 5-7 हजार रुपये टन मिळू शकतो आणि तिकडे खाणाऱ्या माणसालाही साधारणतः आज जी काही 35-36 रुपयाच्या भावानं त्याला खायला घ्यायला लागते ती तुम्ही त्याला 10 रुपयानं द्या ना. हे धोरण, द्विस्तरीय विक्री पद्धतीचं जर धोरण सूत्रबद्धपणानं जर शासनानं जर अवलंबलं तर मला वाटते शेतकऱ्याला न्याय मिळू शकतो. परवा मी एक व्हिडिओ एका साधारणतः प्रवाशानं पाठवलेला होता. विमानतळावरती तो वाईन शॉप मध्ये गेला आणि त्यानं सगळ्या वाईनच्या दरावरती तो व्हिडिओ फिरवला. असा माझ्याकडे तो व्हिडिओ आहे. एका साधारणतः मद्याच्या 750 ते 1000 मिलीच्या बॉटलची किंमत 50 लाख रुपये होती. एका बॉटलची किंमत 25 लाख रुपये होती, 12.5 लाख रुपये होती. असे साधारणतः त्यानं, म्हणजे हे साधारणतः तो म्हटला, मी त्या माणसाला विचारलं 50 लाख रुपयाची बाबा बॉटल घेणारे लोक आहेत. अहो, घेणारे आहेत म्हणून तर मी ठेवली आहे ना म्हणले. ती जर घेणारा नसता तर मी त्याचे एवढे पैसे का गुंतवणूक करेन? आणि मग मला असं वाटलं, अरे 50 लाख रुपयाच्या ह्या मद्याच्या बॉटलमध्ये जर 100 ml साखर असेल, कारण मद्याला साखर लागतेच, तर साधारणतः 100 ml आणि साधारणतः 1000 ml म्हणजे 5 लाख रुपये साधारणतः 100 ml साखरेचा त्या मद्याच्या बॉटल मधला दर झाला. आणि त्याच 100 ml चे 100 ग्रॅमचे 31 रुपयाच्या भावानं शेतकऱ्याला मिळाले 3 रुपये 10 पैसे. म्हणजे व्यावसायिकाने मिळवले 5 लाख रुपये, शेतकऱ्याला मिळाले 3 रुपये 10 पैसे. मग मला सांगा, द्विस्तरीय विक्री पद्धतीचं धोरण तुम्ही अवलंबलं तर मला सांगा शेतकऱ्याची अडवणूक का होते? हे सगळ्या बाबतीत करता येऊ शकतं, सगळ्या पिकांच्या बाबतीत करता येऊ शकतं. व्यावसायिक उद्योगाच्या बाय प्रॉडक्टचा किंवा शेती प्रॉडक्टचा दर हा वेगळा ठेवायला पाहिजे आणि केवळ माणसांना खायला लागणाऱ्या साधारणतः त्या वस्तूंचा दर वेगळा. जर तुम्ही सिमेंट ठेवला तर या देशातलाच नव्हे जगातला शेतकरी समाधानानं जगू शकतो. हे जागतिक धोरण म्हणून कुठेतरी पटलावरती यायला पाहिजे, तर शेती टिकेल. अन्यथा शेती टिकेल असं मला कदापि वाटत नाही, कारण नवी पिढी आज शेतावरती यायला तयार नाही. शेतीमध्ये काम करणाऱ्या माणसाला कोण मुलगी द्यायला तयार नाही. साधी घटना तुम्हाला सांगतो. माझा मोठा मुलगा MSc ऍग्री आहे, 2 नंबरचा मुलगा MTech आहे. माझी एक 7-8 एकर साधारणतः बागायती शेती आहे, जे राहते 1-2 एकर आहे. अरे त्याला मी म्हटलं, मी एवढं शेती मातीसाठी आयुष्य खर्च केलेला माणूस आहे, मातीवरती तुम्ही काम करा. तर पप्पा म्हणले, आमचा हिशेब सांगा शेताचा आम्हाला. मग मी म्हटलं, साधारणतः 200 ते 300 टन माझा ऊस जातोय. बरं 300 टन म्हणजे 300 टनाचे पैसे किती झाले? 3100 रुपयानं 3 तिरक साधारणतः 9 लाख रुपये झाले. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला शेतीचा हिशेब सांगताय, 60 ते 70% पैसे हे खर्चातच जातात. म्हणजे जर मला सांगा 9 लाखातले 6 लाख रुपये जर खर्चात गेले तर पैसे राहिले किती? 3 लाख रुपये. महिन्याला साधारणतः पगार किती पडला? 25,000 रुपये. साधा पेन जरी आम्ही खिशाला अडकला आणि जगाच्या बाजारामध्ये आमचं क्वालिफिकेशन घेऊन गेलो तर आम्हाला तिथं 50,000 रुपये मिळतात. मग तुमच्या 25,000च्या शेतीमध्ये आम्ही का राबायचं? याचं आम्हाला उत्तर द्या. तरुण पिढीला ह्या शासनानं काय उत्तर त्यांच्याकडे असणार आहे मला सांगा. तुम्हाला धोरण बदलावं लागेल. शेतीमधला माणूस मोठा झाल्याशिवाय हा भारत देश मोठाच होऊ शकत नाही, कारण जगाच्या 25% शेतकरी भारतामध्ये.
आणि मग तुम्ही असंच जर चालवलं तर एक दिवस बागायती पट्ट्यामध्ये सुद्धा शेती ओस पडेल. आज तुम्ही अशा ज्या हिरव्यागार वातावरणामध्ये बागायती पट्ट्यामध्ये थांबला, हे माझं गाव आहे. मग मला सांगा, या गावातला जर शेतकरी जर सुखी राहणार नसेल आणि अशा गावामध्ये सुद्धा शेती करायला कोण नाही म्हणून 4-2 एकर 5-10 एकर शेती आता पडायला लागलेली आहे. आणखी काही जर काळ गेला तर तुम्हाला बागायती पट्ट्यामध्ये सुद्धा शेती करायला माणसं मिळेनात, म्हणून तुम्हाला शेतं ओस पडलेली बघायला मिळतील. आणि मग तुम्ही टाटा अंबानींच्या साधारणतः कारखान्यातून बाकी सगळं आणू शकता, धान्य टाटा अंबानींच्या साधारणतः कारखान्यामध्ये तयार होत नाही. ह्याची पुसटशी जाणीव राज्यकर्त्यांनी बाळगावी. कारण शेती हाच या देशाचा मूलाधार आहे, तोच या देशाचा खरं तर केंद्रबिंदू आहे. म्हणून आम्हाला भारत हा कृषीप्रधान देश आहे, हे शाळेतला शिक्षक आम्हाला शिकवत आला, लक्षात घ्या. पण ही शेतीची दुरावस्था मला पाहवत नाही. म्हणजे मी आज सुद्धा मी चळवळीत 25 वर्ष काढलेला माणूस कोणत्या अपेक्षेने इथं आलो नाही. मला सरस्वतीच्या वाटेवरून त्या विधानसभेच्या कुठेतरी सभागृहात जाता येईल काय, तो निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. नाही जरी घेतलं तरी चळवळीमध्ये जे काही मी टोकदार प्रश्न उभा केलेले होते, म्हणजे शेकडो प्रश्न उभा केले, त्यातल्या 1-2 प्रश्नांचं जरी उत्तर माझ्या या प्रवेशानं मिळाली तरी मला असं वाटतंय मी बदललेली भूमिका ही स्वागतार्ह आहे. कारण काहीतरी आर्थिक आमिषानं मला कुणाबरोबर जायचंच नाही. कारण माझ्या आयुष्यामध्ये मी कधी हरामीच केलेली नाही, हरामीचा कधी रुपया कमवलेला नाही. आणि माझी ती मानसिकता नाही, माझी एकच मानसिकता आहे की ज्या साधारणतः साध्या आईनं बापानं आम्हाला शिकवलं वाढवलं, त्यांच्या वेदना त्यांना साधारणतः त्यांनी भोगल्या, माझी पोरं त्या भोगत नाहीत. आणि मग हा साधारणतः संतुलित साधारणतः जो स्पेस आहे तो कसा आपल्याला कमी करता येईल आणि भविष्यातलं समाज जीवन जे आहे त्या आनंदानं सुखा समाधानानं कसं नांदेल, हाच साधारणतः माझा ही भूमिका बदलण्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि मला एक विश्वास आहे, कदाचित तो आंधळा ठरणार नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा झालेला उदय हा सामान्य कष्टकरी कुटुंबातल्या माणसाचा उदय आहे. म्हणजे अजूनही तुम्हाला सांगतोय की मी बघतोय ना, गर्दीमध्ये काही वेळेला धक्के लागतायत, कधी तोल जातोय, ते कुणाच्या अंगावर असे वस्कन धावून आलेत असं मी कधी बघितलं नाही. काय असू दे असू दे, ते सुरक्षा रक्षकांना सांगेल, असू दे, मी लांब कुठेतरी असलो तरी मला बोट करून सांगतील, सर 2 मिनिटं थांबा, मी तुम्हाला वेळ देईन. हा जो एक माणुसकीचा ओलावा आहे ना, तो एवढ्या मोठ्या नेत्याजवळ का, मी हा गेल्या माझ्या साधारणतः राजकीय साधारणतः 25-30 वर्षाच्या प्रवासामध्ये मी ह्या घराणेशाहीच्या राजकारण्यांच्याकडे हा मी बघितलेला नाही. महाराष्ट्राचं राजकारण हे किमान 200-225 राजेवाड्यातल्या वाडा संस्कृतीच्या कुटुंबातच अबाधित राहिलंय. एकनाथ शिंदे साहेबांचा जो साधारणतः उदय आहे ना, हा गावगाड्याचा उदय आहे असं मला वाटतं. आणि हा दिशादर्शक. सर, आजचा तरुण शेतीकडे पाठ फिरवतोय आणि शेतीमध्ये राम राहिला नाही असं सर्रासपणे म्हणतोय. तर तुम्ही एक प्राध्यापक म्हणून, एक शेती विषयाचे अभ्यासक म्हणून त्यांना काय सल्ला द्याल? एक लक्षात घ्या, आम्ही शेती मातीतली माणसं आहोत. या व्यवस्थेला आम्ही जगवतोय. हा स्वाभिमान जर कुणाकडे असेल तर तो फक्त एकट्या शेतकऱ्याकडे आहे. ही साधारणतः पारंपरिक शेती आपल्याला परवडत नाही. मग आपल्याला काही प्रायोगिक करता येईल का? करता येईल. लक्षात घ्या, म्हणजे मी मध्यंतरी साधारणतः एक विधानसभेमध्ये सुद्धा सदाभाऊंना एक मी साधारणतः मांडायला दिलेलं होतं की एक करा म्हणलं की इक्युबेशन सेंटर्सची जी संकल्पना आहे ना, ती आपण तरुणांच्या मध्ये घेऊन जाऊया. म्हणजे उदाहरण दाखल माझ्या साधारणतः कुटुंबामध्ये 2 पुती नाचना झाला, त्याला नाचण्यापासून करायच्या बाय प्रॉडक्टचं एक 3-4-5 लाखाचं एक इक्युबेशन सेंटर त्याला द्यायचं. तुला कुठला आम्ही बेकार भत्ता देणार नाही, तुला एक बाबा 3-4 लाख रुपये आम्ही एक इक्युबेशन सेंटर देऊ, तुझ्या जगण्याचा हा मार्ग असेल. आणि ती इक्युबेशनची संकल्पना 3 लाखापासून साधारणतः 300 कोटीपर्यंतची सुद्धा ती आहेत. उद्योग जगतामध्ये हे प्रॉडक्ट आहेत. मला सांगा, असे आम्ही जर छोटे छोटे शेतीपूरक जर मला वाटते उद्योग जर करत गेलो, शासन त्याच्यासाठी खूप आग्रही आहे, सबसिड्या वगैरे जाहीर करतायत. पण मुलांची आजच्या जी मेंटॅलिटी जी बघायला मिळते ना, ती थोडी सोफिस्टिकेटेड बनलेली आहे. की मला साधी संकल्पना आहे का, आज मला नोकरी लागावी, लगेच पटदिशी आपण एखादी मोटरसायकल घ्यावी, साधारणतः लग्न करायच्या वेळेला आपल्याकडे एखादी 4 व्हीलर असावी, छानपैकी टुमदार घर असावं, मला कमी कष्ट आणि जास्त कमाई मिळणारा एखादा धंदा असावा. अशी साधारणतः जी उथळ साधारणतः जी विचारधारा बनत आहे ना, ही तरुणाईला मारक आहे.
संघर्ष करण्यातला, कष्ट करण्यातला आणि कष्ट करून मातीमध्ये उभा राहण्यातला जो एक आनंद आहे ना, तो जगामध्ये कुठेही मिळत नाही. कारण मोकळा श्वास कोरोनाच्या काळामध्ये फक्त शेतकऱ्यांनी घेतला. ही शहरातली सगळी माणसं आणि देवदेवता सुद्धा कडी कुलपामध्ये बंद होत्या. त्यावेळेला आम्ही ह्या उघड्या रानावरती, शेतावरती मुक्तपणानं शेती करण्याचा आनंद घेत होतो. शेती तुम्हाला आनंद देते. फक्त आनंदाच्या ज्या आपल्या कल्पना आहेत, त्या ज्या प्रत्येक व्यक्तिगणिक ज्या बदलत चाललेल्या आहेत ना, त्या साधारणतः तरुणांनी समजून घ्याव्या. त्यांचं आकलन चुकीचं आहे असं मला वाटत नाही. बरोबर. त्याचं शिक्षण असेल, त्याच्यामध्ये असणारी गुणवत्ता असेल, ती गुणवत्ता 100% त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याला मिळवून द्यायला पाहिजे. पण निखळ आनंद जर कुठं मिळत असेल ना, तर तो मातीवरती मिळतो असं माझं स्पष्ट नाव आहे. सर, सध्या आपण शिवसेना शेतकरी सेनेचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत आहात. सध्या तुमची कार्याची किंवा कामाची दिशा काय आहे आणि या पदामधून तुम्ही शेतकऱ्यांना नेमकं काय देण्याचा प्रयत्न कराल? शिवसेना शेतकरी सेनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी खांद्यावरती टाकून एक 6-7 महिन्याचा काळ उलटला. साधारणतः ह्या महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या काळातच एक साधारणतः 3-4 महिन्याचा काळ साधारणतः निघून गेला. या पुढच्या काळामध्ये माझ्या डोक्यात एकच संकल्पना आहे की शेतीचे प्रश्न राजनीतीच्या माध्यमातून जर आपल्याला सोडवायचे असतील तर आपल्याला काय करायला पाहिजे. मग इथं सुद्धा राहून आपल्याला राजनीतीवरती शेतकऱ्यांचा एक मोठा दबाव गट करता येऊ शकतो. म्हणजे किमान 10 लाख शेतकऱ्यांची नोंदणी शेतकरी शिवसेनेच्या बॅनर खाली आपण करायची. कृषी वाटा साधारणतः आपल्याला काही पारदर्शी करता येतील का पाहायच्या. नाही म्हणलं तरी शेतकऱ्यांच्या मध्ये शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांची साधारणतः आपल्याला अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं कशी मागणी करता येऊ शकेल. कारण तुम्हाला सांगतोय का की शेतकरी सेनेमध्ये मला आणण्यासाठी ज्यांचं बोट मी पहिल्यांदा धरलं ते माननीय नामदार उदयजी सामंत आहेत. त्याच्या पाठोपाठ माननीय धैर्यशील माने आहेत. आमचे परमस्नेही प्रकाशराव आबिटकर आहेत, राजेश क्षीरसागर आहेत, चंद्रदीप नरके साहेब आहेत. अशा अनेक माणसांनी मला तुमचा जो साधारणतः जो बौद्धिक साधारणतः आवाज आहे ना, तो आमच्या बरोबर यावा ही त्यांनी अपेक्षा केली आणि त्या अनुषंगाने मी इथं आता आलोय. जे चळवळीमध्ये प्रश्न उभा केले ना, त्याची निर्गत शेतकरी सेनेच्या माध्यमातून करायची. मला तुम्हाला सांगतोय का, माझं जगणं जे आहे ना ते माझ्या डोक्यानं सुकर केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला माहितच आहे की प्राध्यापक म्हटलं की त्याला चांगली पेन्शन मिळते आणि माझ्या गरजा मी सीमित ठेवलेल्या आहेत. मी आजही शेतावरती असतो, आजही मी मातीवरती असतो, आजही मी शेतामध्ये पाणी पाजतो, आजही मी शेतामध्ये काही कुदळ घेऊन, खोरं घेऊन मी ह्या गावातला कुठलाही माणूस नाही, ह्या परिसरातला कुठलाही लोकनेता तुम्हाला सांगेल की जालंधर पाटील हा आजही शेतीवरती बघायला मिळतोय. म्हणजे मला तिथं काही कमवायचं आहे म्हणून मी गेलो नाही. म्हणजे माझ्या आर्थिक गरजा मी सीमित ठेवलेल्या आहेत. एका गाडीनं आपल्याला फिरायचं आहे, 10 गाड्या कशासाठी आपल्याला हव्या आहेत. त्याच गाडीत सुदैवानं पोरं चांगली शिकलेली आहेत, त्यांची ती मार्गस्थ लागलेली आहेत. फक्त एक बुद्धीचा जो जागर आहे, आतापर्यंत 25 वर्षाच्या साधारणतः या प्रवासामध्ये जे काही साधारणतः दुःख दारिद्र्य बघितलेलं आहे, जी काही खंडोगंती हजारो जी काही पुस्तकं वाचलेली आहेत, जे जग साधारणतः मी बघितलेलं आहे. अरे अगदी कोल्हापूर, सांगली, सातारा एवढे साधारणतः इस्रायल सारखं चिमुकलं राष्ट्र आज युद्धामध्ये किती दिवस, 29-30 दिवस लढतंय. कोल्हापूर, सांगली, सातारा एवढं राष्ट्र आहे. प्रतिकूलतेमध्ये त्यांनी शेतीत नंदनवन फुलवलं. कृषी उत्पन्नाची निर्यात त्यांची भारतापेक्षा 1.5 आहे. पण सगळी प्रतिकूलता आहे. 65% पाणी साधारणतः ते समुद्रातून घेतायत, किनरेट तलावातून थोडं घेतायत, सांडपाण्यावरती प्रक्रिया करून घेतायत आणि शेतीत नंदनवन फुलवतायत. म्हणजे अरे हा तर देश तुम्हाला सांगतोय का अक्षरशः स्वर्ग वाटावा इतका सुंदर आहे. माझा महाराष्ट्र तर स्वित्झर्लंडला मागे टाकेल इतका तो सुंदर आहे. आम्ही का क्रांती करू शकत नाही? जपान सारखा देश 86 प्रकारचे तिथं ज्वालामुखी आहेत, तरी शेतीमध्ये क्रांती करू शकतो. चीन शेतीमध्ये क्रांती करू शकतो. आमच्या इथं का होऊ शकत नाही मला सांगा? फक्त थोडीशी राजनीतीमध्ये साधारणतः थोडीशी जागरूकता जर झाली मला वाटतंय आणि केवळ शेती हा अजेंडा ठेवून जर राजनीतीने जर मार्गक्रमण केलं तर मला वाटतं हे दुःख दारिद्र्य संपायला फारसा वेळ लागणार नाही.
त्या शेतीला उद्योगाचा दर्जा मिळायला पाहिजे. आज तुम्हाला सांगतोय का, डॉक्टर गणेश हिंगमिरे माझे मित्र आहेत, ब्रँडिंग मध्ये त्यांनी मोठं काम केलेलं आहे. आम्ही ब्रँडिंग मध्येही मागे पडतोय. आज दार्जिलिंगचा चहा आपला तुम्हाला सांगतोय का 90 देशामध्ये एक्सपोर्ट होतो. आता फ्रान्सची शॅम्पेन हे नैसर्गिक पेय तिथलं आहे. फ्रान्सची शॅम्पेन 90% साधारणतः एक्सपोर्ट होते. मग आमच्या इथं अशी मला सांगा नैसर्गिक पेय नाहीत का? माझी PhD महाभारतावरचीच आहे. त्या काळामध्ये सुद्धा सोम, सातली, मैरे यासारखी प्रादेशिक पेय त्या काळामध्ये होती. म्हणजे देशोदेशीचे राजे रजवाडे जेव्हा पाहुणचारासाठी काही निमित्तानं जायचे त्यावेळेला त्यांच्या देशाचं मद्य पाहुणचाराचा एक भाग म्हणून ते देत होते. शॅम्पेन सारखं त्यांचं ब्रँडिंग झालं नाही. आमच्या काजू फिनीचं ब्रँडिंग झालं नाही. आमच्या मला सांगा द्राक्षापासून होणाऱ्या वाईनचं झालं नाही. हे मला सांगा इस्रायलमध्ये होऊ शकतंय, हे वेगवेगळ्या देशांच्या मध्ये होऊ शकतंय. तिथलं स्थानिक पेय म्हणून उंची बाजार भावात जगाच्या बाजारपेठेमध्ये विकलं जातंय. शेतकऱ्यांना उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत निर्माण करून देणं, तसा त्यांना साधारणतः गायडन्स करणं आणि त्या दिशेनं तुम्हाला घेऊन जाणं लोकप्रतिनिधी एवढे सजग पाहिजेत. पण तुम्हाला सांगतो ही सजगता दिसते का हो? मगाशीच मी तुम्हाला म्हटलं की लक्ष्मीच्या वाटेवरून जाणारे सभागृहात मी अनेक लोक पाहतोय. परवाच्या एका साधारणतः अधिवेशनामध्ये मी भाषांतर कक्षामधून बरीचशी डिबेट्स ऐकत होतो. त्याच्यामध्ये संविधानावरती एक साधारणतः चर्चा चाललेली होती आणि मी ती ऐकत होतो सभागृहामध्ये. आता साधारणतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमची घटना लिहिली. साधारणतः 395 कलमांनी त्याच्यामध्ये 4 परिशिष्ट आहेत. जवळजवळ 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या घटनेचं काम चाललं. घटनेच्या मसुद्यावरती जवळजवळ 389 ते सदस्य होते. 114 दिवस घटनेच्या मसुद्यावरती चर्चा झाली. एकूण साधारणतः घटना लिहिण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नोंद केलेला खर्च हा 63,96,729 रुपये इतका आहे. त्या सगळ्या घटनेच्या कलमावरती बाबासाहेबांनी देशातून लोकांच्या सूचना मागवल्या. त्या 7,735 इतक्या सूचना त्याच्यावरती आल्या आणि त्यातल्या 2473 कलमांच्या चर्चेवरती जवळजवळ संसदेमध्ये 14 दिवस त्याच्यावरती चर्चा चालली आणि मग ती घटना साधारणतः आकाराला आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिण्यासाठी मला पेन किती लागले, किती दौतशाही लागली, ह्याचा सुद्धा हिशेब त्या साधारणतः खर्चामध्ये नोंद केलेला आहे. मला सभागृहामध्ये हे नाही ऐकायला मिळालं. म्हणजे मला अनेक वेळा असं वाटत होतं तेज बुद्धिमत्तेची माणसं सभागृहामध्ये, विधानसभेमध्ये, संसदेच्या सभागृहामध्ये जायला पाहिजेत. म्हणून एवढ्या सगळ्या जगातल्या राजकारणाच्या पटलावरती सुद्धा उठून दिसतायत ते एक बाबासाहेब आंबेडकर. मला सांगावं, बाबासाहेब आंबेडकरांचा 2 वेळा पराभव झाला, पण 2 वेळा भंडाऱ्याच्या आणखी साधारणतः पोटनिवडणुकीमध्ये झालेला. त्यांच्या विरोधात निवडून आलेल्या माणसांची नावं किती माणसांना माहित आहेत? बाबासाहेबांचा पराभव जगात पोहोचला, पण बाबासाहेबांच्या विरोधात निवडून आलेल्या माणसांना आपण विसरलो ना. म्हणजे हा विश्वविख्यात बुद्धिमत्तेचा माणूस त्या सभागृहामध्ये होता. म्हणून या देशाची आदर्शवत घटना जी जगामध्ये अगदी आजी उजळ मात्यानं मिरवते आहे, त्याचं सगळं श्रेय हे बाबासाहेबांना आपल्याला द्यावं लागतं. म्हणून माझी इच्छा आहे की सरस्वतीच्या वाटेवरून काशेना त्या सभागृहामध्ये जाऊन हा जागर घालता येतोय का? जर माझ्या कदाचित नशिबात असेल तर तेही घडेल, नाही घडलं तर शिवसेनेचा, शेतकरी सेनेचा एक सच्चा पाईक म्हणून या पुढच्या काळातला प्रवास हा निश्चितपणानं आनंददायी असेल. ठीक आहे. शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि विधानसभा याबद्दल तुमचं मत काय? मला एकनाथजी शिंदे साहेबांच्या बाबत एक गोष्ट व्यक्त करावी वाटते आणि तटस्थपणाने करावी वाटते. म्हणजे मी भक्त नाही कुणाचा, लक्षात घ्या. म्हणजे मी एक अभ्यासू साधारणतः बाबा कार्यकर्ता आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबरचा काळ सगळ्या महाराष्ट्रासमोर आहे. ते मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले त्यावेळेला विराजमान होण्या अगोदर महाराष्ट्रामध्ये असलेली चर्चा आणि साधारणतः त्यांच्या समोरचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ आणि त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी घेतलेले ऐतिहासिक निर्णय
आणि बांधलेलं संघटन हे मजबूत अशा स्वरूपाचं मला वाटतंय. म्हणजे तो खरं तर त्यांच्या जीवनातला ऐतिहासिक असा काळ आहे असं मला वाटतं. आणि मला एक सांगा सुमलेश, की आजच्या घडीला महाराष्ट्रातला सर्वाधिक लोकप्रिय नेता कोण, असा जर एखाद्या सामान्य माणसाला प्रश्न विचारला तर मला वाटतंय देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सुद्धा माझ्या मनात तेवढाच आदर आहे. पण नाव येतंय ना ते एकनाथ शिंदे साहेबांचं येतंय. 2.5 वर्षाच्या काळामध्ये राजकारणामध्ये त्यांनी स्वतःचा एक नाथ संप्रदाय उभा केला. बरोबर. टीका काही होत, कारण विरोधकांचं काम टीका करणं हेच आहे. पण मला सांगा, टीकेला कधी तो माणूस ओव्हर ऍक्ट झाल्याचा तुम्ही नाही बघितलं का? नाही, आपण तरी कधी टीकेला पाहिलं कधी साधारण, कारण लाईफ इज अ गेम ऑफ कार्ड्स. जसे पत्ते येतील तसे तुम्ही नाही. खेळा. खेळायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांना हे कळलेलं आहे, ही जीवन ही ना एक गॉड गिफ्ट आहे आणि ती आपल्याला एकदाच मिळालेली आहे. सामान्य कुटुंबातून आपण आलोय ना, आलोय. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवायचा. मला वाटतं ते सामान्य पण त्यांनी जर जपलं नसतं तर ज्योतिताई वाघमारे खासदार झालेल्या तुम्ही बघायला मिळाल्या बरोबर. नसत्या. मला वाटतंय हे मी बोलावं की न बोलावं असं मला वाटतंय, पण बोलतोच तुम्हाला सांगतोय का, कारण राजनीतीतली ही सगळी कटू सत्य आहेत. एखादा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करायचा आहे, स्थायी समितीचा साधारणतः सभापती करायचा आहे, नगराध्यक्ष करायचा आहे, मंत्री करायचा आहे, विधान परिषदेमध्ये राज्यसभेवरती एखाद्या माणसाची नियुक्ती करायची आहे. ह्याच्या गाभ्यामध्ये असणारं जे अर्थकारण आहे ना, ते कमी अधिक फरकानं ह्या लोकनेत्यांच्या चर्चेत येतंय. आम्ही ते ऐकतोय. पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांनी असं कोणतंही पद देण्यासाठी कोणत्याही एखाद्या माणसाकडून 10 रुपये घेतल्याची आज माझ्याकडे नोंद नाही. फार तर अनेकांनी खात्री करून घ्या, चेष्टा म्हणून तो किती देतोय बघ म्हणेल काय, आणि ते आकडे ऐकून सुद्धा तुम्ही थक्क व्हाल. पण मला तुमचा 1ही रुपया नको आहे. फक्त तुम्ही सेनेसाठी काम करा, जीव ओतून काम करा, हीच एकनाथ शिंदे साहेबांची इच्छा आहे. हेच शब्द मी त्यांच्याकडून ऐकतोय. म्हणून मला असं वाटतं की मी आयुष्यामध्ये योग्य निर्णय घेतलाय, कारण मी तसा उच्च विद्या विभूषित आहे. निर्णय घेताना सुद्धा माझ्या समोर अनेक पर्याय होते. मी हाच पर्याय का निवडला? हा माणूस आपल्याला न्याय देईल, हा माणूस शेतकऱ्यांना न्याय देईल, हा माणूस गोरगरीब कष्टकऱ्यांना न्याय देईल. मला सांगा, आज तिजोरीवरती केवढा मोठा बोजा लाडक्या बहीण योजनेचा पडतोय, पण महाराष्ट्रातली बहीण त्यांनी हसवली. बरोबर. मी एक तुम्हाला सांगतोय का, खरंच सांगतो, मागणी त्यांच्याकडे करणार आहे. परवा चिपळूणच्या साधारणतः साहित्य संमेलनामध्ये उदय सामंत साहेब असताना मी हे त्यांना बोललेलो आहे की या देशातला शेतकरी हा वर्षानुवर्ष असा पिचतोय. आजही या देशामध्ये जवळजवळ तळातले 5% लोकांचं दरडोई उत्पन्न हे 8 रुपये आहे. हे साधारणतः मी हे वाचलेलं आहे मी सगळं. या माणसाचा आधारवड कोण हो? मला सांगा, आम्हाला नका देऊ बेकार भत्ते, पण आमच्या अंगातली रग आणि धग ज्या वेळेला कमी येते, मला आज पेन्शन मिळते. मला सांगा, मातीवरती मला सेवा संपत्तीच काम करतोय शेतकरी. सेवा संपत्तीच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला पेन्शन दिली जाते. मग मातीवरचा माणूस दुसरं कोणतं काम करतोय? ज्या वेळेला तो थकतो ना, त्यावेळेला तुम्ही त्याला वृद्धाश्रमात पाठवू शकत नाही, कारण एवढे वृद्धाश्रम उभा करण्याची कुणाची ताकद नाही. त्याला तुम्हाला आधार द्यायचा असेल तर एखादी शेतकरी पेन्शन योजना कशी आपल्याला चालू करता येईल, मी त्यांना हा सगळा डाटा देणार आहे की या महाराष्ट्रामध्ये लार्जेस्ट शेती असणारे शेतकरी किती आहेत, मिडल फार्मर किती आहेत, लोएस्ट फार्मर किती आहेत, शेतीवरती अवलंबून असणारे किती आहेत. त्यांना आम्ही जर समजा जर एवढी एक ठराविक अमाऊंट जर दिली तर बाबा शासनाच्या तिजोरीवरती किती बोजा पडू शकतोय. हा बोजा साधारणतः या देशामध्ये आजही 1% लोकांच्याकडे या देशातली 70% संपत्ती आहे. हे मला शेतकऱ्यांना द्यायचं आहे, म्हणून कर रूपानं त्याच्यावरती काही साधारणतः बोजा टाकता येईल का? आणि सगळ्या व्यवस्थेला आव्हान करून, जी मजबूत व्यवस्था आहे त्यांना आव्हान करून, केवळ या कारणासाठी या देशातला शेतकरी जगला पाहिजे आणि त्याला मी साधारणतः पेन्शन देण्याचा निर्णय घेतोय. म्हणून किती आपल्याला फंडिंग गोळा करता येईल ह्याचा एक विस्तृत डाटा मी त्यांच्याकडे देणार आहे. मला म्हणतोय थोडासा काळ निघून जाईल, पण हे कुठंतरी जर वास्तवामध्ये आणलं तर माझ्या बापाचं, माझ्या आईचं जे काही वार्धक्यातलं जगणं आहे ना, ते सुकर होईल. मला असं वाटतंय या साधारणतः सगळ्या प्रवासामध्ये एवढं एक जरी यश मी जरी प्राप्त केलं तरी मला वाटतंय शिवसेना शेतकरी सेनेमध्ये आपण प्रवेश केल्याचं आणि काम केल्याचं इप्सित साध्य झालं असं मला वाटेल. पण
यातल्या नेमक्या सरकार म्हणून त्यांच्या काय अडचणी आहेत त्या अडचणी. समजून घ्याव्या लागतील. यातल्या आता मला सांगा, नमो योजना असेल, शेतकऱ्याला साधारणतः आपण वर्षाकाठी 6,000 रुपये आपण देतोय, 12,000 PM रुपये किसान देतोय योजना. पीएम किसान, त्याचं आपल्याला काय करायचं हे सगळं समजून चर्चेतून साधारणतः एकमेकाच्या समेटातून आपल्याला अशा काही निर्णयापर्यंत जावं लागेल. कारण ही फार व्यापक अशी व्यापक आहे. प्रक्रिया आहे, रिसर्चचा फार संशोधनाचा फार मोठा मोठा भाग आहे. सगळा भाग आहे. म्हणजे थोडं याच्यामध्ये 1-2 वर्षाचा काळ त्याच्यामध्ये निघून जाईल. पण तुम्हाला सांगू का, सातत्यानं तुम्ही जर मागणी करत गेला तर काही निर्णय चांगला होऊ होऊ शकतो. शकतो. मी करत राहीन आणि करण्यासाठी मी इथं उभा आहे. तुम्हाला सरकार, शेतकरी आणि चळवळ या सगळ्यांचं एक दुवा म्हणून काम करावं लागेल असं याच्यातून वाटतंय. नाही, हे बघ, मी काय म्हणतोय, मी पहिल्यांदा शेतकरी होतो, हो. नंतर मी प्राध्यापक प्राध्यापक झाला. नंतर मी चळवळीत आलो आणि आता मी शेती प्रश्नाचं राजकारण करण्यासाठी शिवसेना शेतकरी सेनेचा प्रदेशाध्यक्ष झालोय. ही सर्कस मला करावी लागणार आहे आणि मला वाटतं या सर्कशीत मी यशस्वी होईन. आणि तो वेगळा आनंद असणार आहे. अगदी असं वाटतं. तो स्वर्गीय आनंद असणार आनंद आहे. असतो. तर मागच्या एक अर्ध्या पाऊण तासाच्या चर्चेमध्ये असं एक जाणून आलंय आणि या आपल्या चर्चेच्या पूर्वी मी तुमच्याबद्दलचा ऐकलं होतं, अभ्यास केला होता, वाचलं होतं, तुम्हाला प्रत्यक्षात ऐकलंही मी आहे. शेती, शेतकरी आणि चळवळ याचा गेल्या 25-30 वर्षापूर्वी पासूनचा तुमचा जो अनुभव आहे हा लक्षात घेता जर तुम्हाला कृषी धोरण ठरवण्याचे जर अधिकार दिले तर असे कोणते 3 निर्णय तुम्ही घ्याल की ज्याचा फायदा डायरेक्ट शेतकऱ्यांना होईल? शेतीच्या वाटा पहिल्यांदा पारदर्शी व्हायला पाहिजे. धोरण नीतीमध्ये आपल्याला बदल करायला पाहिजेत. आधारभूत किंमत हा शेतकऱ्याचा स्ट्रेस कमी करणारा आउटलेट आहे. शेतकरी जे पिकवतो त्याला पहिल्यांदा तुम्हाला साधारणतः आधारभूत किंमत ठरवावी लागेल. म्हणजे मी असं म्हणेन की माझ्या आईनं जर 10 किलो वांगी जर पाठीमध्ये डोक्यावरती घेतली आणि ती जर बाजारामध्ये गेली तर तिला डोक्यावरती पाटी घेतानाच पहिल्यांदा हा विश्वास वाटायला पाहिजे की या 10 किलोचे मला 100 रुपये मिळणार. बाजारामध्ये अतिरिक्त जर साधारणतः वांगी आली तर तिला घेता का विस्कटू म्हणायची पाळी येते. ही सगळ्या शेतीमालाची परिस्थिती आहे. टोमॅटोची हीच आहे, कांद्याची हीच आहे. म्हणजे ह्याच्या वाटा कुठेतरी आपल्याला पारदर्शी कराव्या लागतील. प्रश्न खूप आहेत, चळवळीच्या व्यासपीठावरून ते मांडलेले आहेत. मी कृषी मंत्री होईन का, मी ह्या सगळ्या तुम्हाला सांगतोय का गोष्टी या ज्या आहेत ना ह्या फार वेगळ्या आहेत. खरंच झालो तर त्या शेतकऱ्यासाठी काही बाबा त्याचा स्ट्रेस कमी करणारे काही निर्णय निश्चितपणानं आपल्याला घेता येतील आणि तेच एक ठिकाण आहे शेतकऱ्याचा स्ट्रेस कमी करणार. आता वळूया आपण आपल्या शेवटच्या भागाकडे. हा रॅपिड फायर क्वेश्चन असेल, तुम्हाला एका शब्दामध्ये किंवा एका वाक्यामध्ये उत्तर द्यायचं त्याचं. राजू शेट्टी. एक सामान्य शेतकरी ते आमदार खासदार पर्यंतचा झालेला त्यांचा प्रवास हा निश्चितपणानं अभिमानास्पद आहे आणि मी जरी आज शेतकरी सेनेमध्ये असलो तरी सुद्धा त्यांच्याविषयीच्या आदराचा एक हृदयात कप्पा माझ्या अबाधित आहे. एकनाथ शिंदे. आजच्या घडीला महाराष्ट्रातला सर्वाधिक लोकप्रिय नेता कोण असेल तर ते एकनाथ शिंदे. देवेंद्रजी फडणवीस. देवेंद्रजी फडणवीस एक वकील आहेत. आतापर्यंतच्या साधारणतः मुख्यमंत्र्यांच्या प्रवासामध्ये त्यांनी कुणाचाही DNA काढलेला नाही, कुणावरतीही टपोरी भाषेमध्ये टीका केलेली नाही. संतुलित मांडणी करणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. शेतकरी. धोरण नीतीचा बळी. आंदोलन हा माझा श्वास आहे. आयुष्यात घेतलेला सर्वात कठीण निर्णय. पदोपदी संकटांचीच मालिका होती आणि त्या संकटावरती स्वार होणं एवढंच आम्हाला माहिती. सर्वात आवडता राजकीय नेता. मला लाल बहादूर शास्त्री आवडतात. अरे वा, छान. सर्वात शेवटचं सुख समाधान. सुख हे मानण्यावरती अवलंबून आहे, समाधानाची व्याख्या ही मानण्यावरती आहे. कारण घरामध्ये पोतभर साखरेचं पोतं आहे आणि डॉक्टरनी सांगितलेलं आहे की साखरेचा चहा प्यायचा नाही, त्याच्यापेक्षा 1 पाव किलो दुकानात आणून डबल साखर चहा पिणारा माणूस हा सगळ्यातला समाधानी माणूस. गेल्या अर्धा पाऊण तासाच्या चर्चेमध्ये आपण शेती, शेतकरी, शेतीविषयक प्रश्न, राजकारण, निवडणूक आणि चळवळी या सगळ्याचा धुंडा घेतला. या चर्चेमध्ये, या शिवार संवादमध्ये आपल्या सोबत सहभागी झाले होते प्राध्यापक डॉक्टर जालेंद्र पाटील. मी त्यांचे आभार मानतो.
आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि महाराष्ट्र संवादच्या माध्यमातून संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.